रामकृष्ण हरी। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तेथे जन्मला गुणातीत एका. जयाचे नामे चुके जन्मव्यथा, नमस्कार माझा सद्गुरू एकनाथा. महाविष्णूचा अवतार असे असणारे भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, असं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये म्हणजे पंचकृषीमध्ये क्षेत्राचा 5 कोसाच्या आतमधली सर्व भूमी तीर्थरूप असते. या नियमाला अनुसरून जहागीर दादेगाव हे खेडेगाव आहे. गोदावरी नदीच्या काठी या ठिकाणी वसलेलं असल्यामुळे या ठिकाणी तुकोबारा बोलतात, गोदातटी निर्मळे देवदेवांची देवळे, संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा. असं गोदावरी नदीचं महत्त्व तुकोबारांनी वर्णन केलेलं असल्यामुळे या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या वनवासाच्या काळामध्ये सीतेचा शोध करत इथपर्यंत आले आणि ते या रामेश्वर मूर्तीची त्यांनी लिंगाची प्राण प्रतिष्ठा करून पूजा केलेली आहे की सीतेचा शोध आम्हाला सफल व्हावा, या दृष्टीने त्यांनी पिंड स्थापन केली. परंतु कालांतराने नदीच्या महापुराच्या साह्याने जी माती एकत्रित गोळा झालेली आहे, वाहून आलेली माती पिंडीवर बसल्या गेली आणि पिंड भूमिगत झालं. त्यामुळे ते लोकांना माहिती नसायचं, जनावरं माणसं इथे येऊन बसत असत, परंतु त्यांना या ठिकाणी खाली भूमिगत पिंड आहे आणि त्याचा आपण जीर्णोद्धार व्हायला पाहिजे, करायला पाहिजे, असं झालं नाही. परंतु एक तामिळनाडू या ठिकाणचे राज्यातले जे स्वामी आहे रविचंद्रन स्वामी यांनी या ठिकाणी त्यांना स्वप्न दृष्टांत झाला आणि या भूमीचा उत्कर्ष काल या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळे दैवयोगाने त्या ठिकाणी हजर झाले आणि गावकऱ्यांना एकत्रित करून त्यांनी या ठिकाणी लिंगाची माहिती दिली. समस्त गावकऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. खाली जमीन खोदल्या गेली आणि पिंड सापडले. त्यामधले हे 12वं पिंड या प्रकारचं आहे. 11 पिंड दुसऱ्या ठिकाणी मारुतीरायाच्या मंदिरावर ते ओट्यावर मांडलेले आहेत. हे 12वं पिंड आहे. यालाही काढत होते पण ते मात्र न निघाल्यामुळे ते अतिशय मजबूत आहे खाली, त्यामुळे ते निघालं नाही, म्हणून त्याची जीर्णोद्धार झाला. समस्त गावकऱ्यांनी मिळून हे जवळजवळ 1-1.25 एकरचा परिसर फुलझाडी, काही पिंपळाची, वडाची आणखी झाडं लावलेली आहे, बेलाची लावलेली आहे आणि सुशोभीकरण करून 1-1.25 एकरमध्ये हे मंदिराचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी परिसर स्वच्छ सुंदर केलेला आहे. त्याचा डेव्हलपमेंट झालेला आहे. एक मंगल कार्य, कोणाचे लग्न समारंभ, आणखी काही शिवरात्रीच्या पंगती, इथं उत्सव होतो, श्रीमद भागवत कथा होते. असं एक क्षेत्र आहे. या क्षेत्राचा समस्त गावकरी जहागीर दादेगाव यांनी जीर्णोद्धार करून या ठिकाणी उत्सव वार्षिक प्रमाणे ते साजरा करत असतात.